महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। आपण सर्वजण आशाताईंच्या मागे त्याच ताकदीने उभे राहू की कालपर्यंत होतो भविष्यातही राहतो। जी 50,000ची आमची ताकद होती ती आमची ताकद भाऊ कायम आहे। एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। यानंतर मी डॉक्टर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य आमचे जवळचे मित्र शरदराव भुट्टे पाटील साहेब आणि आपल्या जुन्नर तालुक्याच्या ज्या संकट मोचक आहेत आणि सर्वांना कुठल्याही वेळेस कामात पडणाऱ्या अशा आदर्श व्यक्तिमत्व आपल्या आशाताई भुस्के मॅडम, तालुका अध्यक्ष संतोष नाना आणि सर्व मंडलाध्यक्ष आशिष भाऊ आणि सर्व स्टेजवर बसलेले सर्व माझे मित्रमंडळी आणि सर्व समोर बसलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे खरे आज हा खूप महत्वाचा विषय आहे। याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे। म्हणजे आपण एका मिनिटामध्ये एक पॉइंट जरी केला तरी आपल्याला 2 तास सुद्धा पुरणार नाही। मला 5 मिनिटं दिलेले आहेत बोलायला। याच्यावर उद्या नाईटच्या वेळेस आपण नारायणगावला खूप मोठा कार्यक्रम नाईटच्या माध्यमातून आपण घेतला होता। आज फक्त मी तुम्हाला सांगेल की 11 वर्षामध्ये आपलं जे रिपोर्ट कार्ड आहे मोदी साहेबांचं ते त्याची चर्चा खूप कमी होते आपल्या एरियामध्ये। तर डिस्कशन व्हायला पाहिजे। आपण जेव्हा घरात राहतो तर घरातल्या ज्या समस्या आहेत त्या पहिल्या आपल्याला माहित पाहिजे। ते म्हणजे आपला इलेक्ट्रिसिटी आहे, गॅस आहे, पाणी आहे आणि आपले रोटी कपडावर मकान जे म्हणतो आपण। आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतरचे जे विषय आपल्याला डोळ्याला दिसतात ते म्हणजे कुठले रोड्स आहेत, मोठे मोठे हायवे आहेत, रेल्वे आहेत, एअरपोर्ट आहे, मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत। आणि ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही तो म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया। त्याच्या मार्फत आपल्याला दुसऱ्या देशाचा आणि आपल्या देशाचा काय संबंध आहे, नॅशनल सिक्युरिटी आपली काय आहे, फॉरेन पॉलिसी आपली काय आहे, या सर्व गोष्टी 3 माध्यमातूनच आपल्याला थोडक्यात 5 मिनिटांमध्ये चर्चा करायची। 2014 मध्ये जेव्हा मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हा 18,500 गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि ज्या गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी जरी होती तर ती 10% जरी असली तरी ते काउंटिंग मध्ये पूर्णपणे घेतल्या होते। आणि मोदी साहेबांनी तेव्हा प्रयत्न केला होता की आपण 1000 दिवसामध्येच या सर्व गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचू आणि त्यांनी जास्तीत जास्त 600 ते 700 दिवसामध्येच या सर्व गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचली आणि सर्वांना तिथं प्रकाश त्या गावामध्ये पडला। त्याच प्रकारे आपल्या ज्या महिला गावागावच्या चुलीवर स्वयंपाक करायच्या आणि याचं डिस्कशन आता जवळपास खूप झालेलं आहे। परंतु ती लोक 2-2 किलोमीटर पाणी आणतात तेव्हा त्यांना त्यांचा विचार किती वाईट परिस्थिती आहे। परंतु मोदी साहेबांनी जवळपास 90-95% ही समस्या आपली दूर केलेली। बाहेर गेल्यानंतर आता तुम्ही सांगा